ऐका कसा लागलाय बाण जिवारी लागलाय का नाही लागलाय बाण आज बाण परफेक्ट लागलेला अगदी 10 पैकी 10 आहे ऐका बुवानी 1.25 तास जास्त बारी केली 35 ची वायशी वाढून 45 द्या चांगली बारी करून टेन्शन घ्यायचं ना घासून पुसून झापून सुटू ऐका बघा बुवा म्हणतात बुवानी जशी बारी केली जशी माझ्या आधी मायेनं बारी केली तसं हे शिवशंकर करणार हे स्वतःला शिवशंकर समजतात मी आधी माया फक्त बाजू मांडणार आपण हे मी मगाशी क्लिअर केलं तरी सुद्धा सांगतो आता ते जे बोलण्याच्या रेफरन्स शीट डाऊन तुम्हाला सांगतो 10 मिनिटं बोलायला घेणार 15 मिनिटं बारी उरकणार ऐका बरं पहिला मुद्दा सगळ्यात माझं नाव सचिन सगळ्यांना माहिती आता हे म्हणतात बॉलर पण तुम्हीच बॅटिंग पण तुमचीच है ना आउट पण तुम्ही टप्पा पडला तरी झेल तुम्हीच घेणार आणि पंच पण तुम्ही असं नाही मी असं बोललो पंच माझा समाज आहे पंच माझा समाज आहे शक्य नाही मी आता तुम्ही म्हणता मुगा मला म्हटले हा शक्य नाही मिळवतो मग तुम्ही काय लकण्या मारता लकण्या तुमच्या त्या कशात ऐका ऐका बुवाना मी अजिबात नाही बोललो फाट्यावर भेट चहा पाहिजे तुला मारीन बोललो असेल तर बोला हा कुस्ती म्हटलं कुस्ती कर सनद बुवाच्या घरासमोर दोघांची जाग्या सांगितलंय समाजासमोर पण फाट्यावर भेट घ्या आहे ना भेट घ्या असा मी तुम्हाला बोललो मारी झोडी आपला शब्द नाही आपण कुस्ती सरपंचच्या घरासमोर करू जर असेल तर तपवाशी नसेल तर मग आपण दोघांनी कुस्ती करू असा मी माझा पहिला विषय आहे का म्हणून ते बोलले बघा मी यांना बोललो नाही फक्त म्हटलं फाट्यावर भेट तर हे काय म्हणतात हे म्हणतात की हा म्हणतो मला हा काय म्हणतो मला फाट्यावर मारी हा म्हणतो बुवा मला आता यांच्या भाषेत सांगतो मी आवडतुर करणार नाही अजिबात हे म्हणतात बुवा मला फाट्यावर मारी ज्याचे असं काय करी माझा हातात धरी हात आता बघा जास्तीत जास्त काय करी हातात धरी हात एवढा दिवशी हा बघा पाहुणा लय घावणं लागला बोना जमला सकाळी 80 खा बुवा एका पुरीच्या बाजार दुधाची दिली येताना आल्या यांना जाताना पोरी पाहिजे घावना द्या मानच केलाय तुमचा सन्मान केलाय तुम्ही ज्या गोष्टी बोललाय त्याच्यावरच बोलणार पोरांना 5 मिनिटं लाभा फक्त बघा डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात बाबा आंबेडकर अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हण आणि म्हणतो मी एमपीएससी झालो काय बोलायचं बाबा आंबेडकर रेकॉर्डिंग आहे मित्रांनो मी बोलणार मनाचं बोलणार नाही डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणतात एमपीएससी झालं माझ्याकडचं म्हणतात 2-4 पोरं आणखी यूपीएससी झाली मी यालाच बोला अरे ज्या बापाने तुला आरक्षण दिला ज्याच्यातून तू एमपीएससी का म्हणतोस ती काय उष्टी पाष्टी झाला पास त्यांचं नाव तुम्हाला घेता येत नाही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हण नाहीतर डोंगरावर आणि चिंबोऱ्या पकड कार्यक्रम करतोय बघा कसा तो बघा बरीचशी मंडळ आले त्या ठिकाणी सन्माननीय संतोषजी सावंत माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि मित्रांनो खरोखर राणेंद्र बुवांच्या नंतर जर खरोखर सुंदरसा आवाज जो आहे ना मी माझा प्रतिस्पर्धी शाहीर मी लहानपणापासून ज्यांच्यासोबत कार्यक्रम केले सन्माननीय राजेशजी घोरले बुवा
या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खरोखर आज माझ्या बाहेर ते गाऊ शकत नाही, पण हा म्हणजे खरोखर सुंदरसा आवाज आणि बुवा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी आहेत, सुपिली गावातून सुद्धा बरीचशी मंडळी आहेत, फरमाईश सुद्धा आलेली आहे. घेतोय थोडं घेतोय. यांच्या अर्थाचा कसा तुम्हाला स्तवन आहे का? स्तवन बुवांची हे बरं थांबा. शंभू महादेव मोठा जती, त्याची अर्धांगीन पार्वती, तीच यरमायाची सती, आणि येडू डोंगरावर नांदती. एवढं नाव ना आता आपण जाऊ शकतो. बरोबर 12 भरली आहे. शंभू महादेव मोठा जती, परत तिथं संगीत कार्यक्रम, त्याची अर्धांगीन पार्वती, तिच यरमाळ्याची सती, न येडू डोंगरावर नांदती. मूळ आरंभाचे मानकरी, इथले मांडव्याचे गावकरी, याची मदार तुझ्यावरी, त्यांचे दैवत जोगेश्वरी, त्यांचे दैवत जोगेश्वरी. खरोखर हॅट्स ऑफ. म्हणजे मी मानाचा मुजरा करेन सूरज मालपेकर दादा, जे संगीतकार आहेत बुवांचे, त्यांच्यामुळे बुवांना स्तवनाची साथ सापडल्या, नाही तर मेला होता बुवा. त्यांनी बरोबर तिला सूरज मालपेकर, तुम्हाला त्यांचे कीबोर्ड मास्टर माहिती चला. सूरज दादा आपल्या ओळखीच्या मी कसं देतो का ऐका. देव भैरी जोगेश्वरी, या मांडवे गावाचं रक्षण करी, तिची माया ममता शिरी, ओ मालकीन गावाची हैया तरी, तिची माया ममता शिरी, ओ मालकीन गावाची हैया तरी, तिची माया ममता शिरी, मालकीन गावाची हैया तरी, तिची माया ममता शिरी, मालकीन गावाची हैया तरी, तिची माया ममता शिरी, मालकीन कटिंग इसको कहते परफेक्ट कटिंग. बघा, मी बकासूर तू बकासूर मी मथुर, आता तुझ्यापेक्षा मी चतुर. तू बकासूर मी मथुर, तुझ्यापेक्षा मी चतुर. आज कोण करणार माझी सर, बघायला जनता आहे आतुर. एका चालीव किती गाणी लिहितो ते बघायचे तुम्हाला. ऐका उडवतोय, फक्त थांबायची तयारी ठेवा, थांबायची तयारी ठेवा. ऐका एवढे मौली एक पांडुरंगा तुमच्याकडे एका गाण्यावर किती चाली आणि एक चालीची किती गाणी बोलतो एवढं ऐकायचं आहे बघा फक्त. आणि बोलची समाचार घेतो. चला पुराणे किती मस्त पैकी होऊन जाऊ द्या. चला लवकर.
गाणं हे पाहून काळीच तुट हे पाहून काळीच तुट कोणी कोणी हो केली लुट हे पाहून काळीच तुट अहो कोणी कोणीही केले लुट विचारा विचारा होऊन या एकजूट हा आपला विकास राहिलाय तिसरं गाणं बक्षीस आले ऐका बक्षीस फार मोठी यादी आहे नंतर नंतर घेतो ऐका गाण्यामध्ये येऊन म्हणतात आईला कापतो मुद्दा बोललो नाही कोणा सांगितलं माझी बाजू आधी माईची तुमची बाजू शिवशंकराची तुम्ही शिवशंकर गायचा तुम्ही बाबांना सांगायचं बाबा काय काय आणू ब्लेड आणू वस्त्र आणू काय आणू चड्डी आणू बनियान आणू बाबांना विचारायचं तुम्ही आईला विचारायचा अधिकार मला आहे तो तुम्ही विचारायचा नाही हे त्याला मी सांगितलं तरी म्हणतात मी तुम्हाला नाही गायलं राजेशकडे गायलास आणि वर्षात का होईना आज कवी वर्ग माझ्या आलेले नाही गाणीच अरे दोनच देणार फक्त बुवा गाणी टेन्शन नाही घ्यायचं हो हो माहितीये मला मी ते घेतो ओके 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 यस सर नाही बघा पैसा भेटतात तेवढं वसूल करायला नको 5 मिनिटं हा पकड करा टेन्शन नको ते जे बुवा बोलले मी का असं बोलतोय ते म्हणते ना आईला कापतो ना आईला तुमच्या आईला कापायला का मी एवढा मोठा नव्हे पण तुमचा जो आईचा गण आहे वर्षांत का होईना मी तो कापला आणि त्याच्यामुळे आज मला फरमाईश येत आहे की सचिन बुवा आणि हे बुवा अजून मान्य करत नाही त्यांचा जो आईचा गण त्यांनी 3-4 वेळा गायला त्यांनी बरोबर बरं एकदा फरमाईश एकदा आली गायलात ना तुम्ही बरं दुसऱ्यांदा मुखडा गायला अंतरा पण गातात म्हणजे एवढं भीम झाले यांनी कुठली नशा गेलं बुवा सगळंच बुवा यांना घेऊन नव्हतं ना गेलं कुठं म्हणून सांगतोय म्हणजे कसं एकदा तुम्ही फरमाईश गायली का नाही मान केला होता लोकांचा दुसऱ्या टायमाला परत मुखडा परत अंतरा सुद्धा गातात म्हणजे किती भीम झालंय लोकांना अंगावर लावता आज तुमच्या फुगलाय वांगे होत आणलाय आज आज तुमची सुटका हे लक्षात ठेवा तुम्ही मला रसलगाच्या भाट्या भेटा नाही तर पुढे गेला आणखी तल्याच्या भेटा तल्यात भेटा नाही तर खाल्यात भेटा नाही तर मल्यात भेटा आज तुम्ही तल्यात मल्यातच आहोत तुमचा कार्यक्रम झालाय तुम्ही जे स्तवन लावलं ऐका गट बुवांचा सुंदर गट ना मी बाबांची गट का नाही दिली देणार तुमची गाणं माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी पण ह्याच्यात तुम्ही बाप आणलात म्हणून तुम्हाला कट नाही दिली आई आणली म्हणून तुम्हाला कट दिले फरमाईश आले म्हणून देतोय उत्तर आणि हे समाजाला पटलंय शाहीर तुम्ही शकण्या बिरवा तुम्ही लाकण्या माना मी शकण्या तुम्ही लाकण्या समाजाला उत्तर माझं पटलंय अजूनपर्यंत तुम्ही मान्य केलं नाही याला शाहीर म्हणत नाही याला म्हणतात लाकण्या मोठेपणा करायचा बघा लाकण्या मारायची पुढे घेतोय वाचं उत्तर देतो काय त्यांचा आये काय आणू विचार हा किती आहे इथं काही नाही बर देणारा आहे ना माझा वाचा गण तो लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोय पण दरवर्षा सारखं मात सजूने घर आईला म्हणतात आणि म्हणतात शंकर श्रेष्ठ मी यालाच बाबांना म्हणता काय काय आणू दाढी आणू नाही बिलेट आणू वस्त्र आणू आणि हा रेडा भाजला बाबा असं म्हणायला पाहिजे तुम्ही याला सांगितलं जरा पटत म्हणतात तुम्ही बॉबी गाणाला मोठं गाणाला तुम्ही आम्ही सगळे मोठे करतो शाहीर आये नाही आणायची गाणार बाबा आणायचे गाणार तर तुम्ही मोठं आये मी गाणार आये गाण्याचा अधिकार शक्तीवाल्याचा आहे शेपुड्यांचा शेमड्यांचा नाही तुमच्या तुम्ही बाबा गायचं चट्टी आणू मनी आणू वस्त्र आणू ब्लेड आणू काय बाबाला विचारायचं आईला विचारायचा अधिकार माझा मी शक्ती हे तुम्हाला कळलं
मिळणार नाही साहेब, ते तुम्हाला मरेपर्यंत नाही कळायचं. आणि तुम्हाला का मारले, का जाणार पैसे हे पण आहे का तुमचं उत्तर. बक्षीस आल्या, बक्षीस कुठे गेलं तुम्ही, इकडे जा, उत्तर देतो आणि बक्षीस सांगतो. पियुष पवार कुठे आहे, पियुष पवार घेतो, पियुष पवार ह्यांना भेटी गवार देतो. पियुष पवार ऐका, मग आता आया काय म्हणते, आयाला विचारतो पोरगा वर्षभर मरीमर 11 महिने नोकरी करतो तरी ह्यांना काढवड करायला लागते. 11 महिने का झक मारतो मुंबईला, एवढी काढवड गणपतीला करण्यासाठी. मी हे पण सांगितले ह्या भाषेत त्यांना बोलतो, एवढी काय गरज नाही. मग आई काय म्हणते, आई काय म्हणते ऐका, आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, दिन रात तुझी लेकरा, दिन रात मला लेकरा, तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. आई म्हणते तू काय रुमान भावा, तू फक्त माझ्या नातू नातवांना मला एकदा त्यांचं वर्षात तोंड बघू दे. तू दसऱ्याला यायचं नाहीस, तू शिमग्याला यायचं नाहीस, काढवड करून गणपतीला ये बा. कशी आहे म्हणते बघा, परफेक्ट उत्तर आहे. मान्य करायची किंमत नाही, हिंमत नाही, हे दुसऱ्यांच्या बारीक मान्य करतात. सचिन कुमारने उत्तर दिलं, ते फेमस झाले, आता तुम्ही फेमस व्हायला बघता. लोकांना सांगताय, लोकांना बारीक सांगताय त्यांच्या शाही कान शरीराची 10 उघडी ठेवून आहे का, हा 9 ओपन आहे आणि 10व्या दाराला गाठ मारले बेंबीला, ती 10 उघडी ठेवून आहे का. तुमच्या बारा मी ऐकतो शिपुड्या हो, माझे ऐकतो आणि तुम्ही सांगता माझं नाव घेता मोठेपणाने. सचिन कुमार उत्तर दिलाय आणि हे फेमस व्हायला बघतात बाकीचे, त्यांना मान्य आहे. पण हे बारीक मान्य करायचं यार नाही, झुकेगा नाही साला. पण दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हा आणि झुकवतो बघा. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा, दिन रात मला लेकरा, तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. त्यांच्या गाण्याचं उत्तर बक्षीस पण आले होते. सांगा धाकरवाडी आईनी मधून बक्षीस आले 150-200 रुपये आले. नाव सांगा. रामाणे बोला, रामाणे दादा. बरीचशी मंडळी आली होती भेटायला, बरीचशी मंडळी आणखी आले, सुमिली तुझं आले, त्यांच्याकडून बक्षीस आले. मला थोडं घेतो बघा. केवढी जुनी साथ, केवढी जुनी साथ, बोला जमली का हो. हलके हलके चोचवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा. येणार नाही बोला, येणार नाही. तुला चाय बसतो भरण्या बुवा, गोरी नाही गोरी पाचतो म्हणजे तुम्ही भानावया, भानावया. नशीब थँक्स टू सूरज मालपेकर, नाही तर तुमचा सुपडा साफ होता. आणि ऐका बुवा, एवढं भिन होऊ नका. 2 बारे आणखी 2-3 आहे तुमच्या तालुक्यात. असं पागल झालं, कोण कुत्रा विचारायचा नाही तुम्हाला इकडे. हो, तो पण मुतून गेला, आरती गेली पब्लिक. आता काय होते ना ती आता ओरिजिनल तानासुराचा गंध नाही. काय गातोय, काय गातोय आळवून. चुकलाय चुकलाय
असं पण बोललो काय नाही तुमचा काय नाही, तुम्ही फक्त पैसे घ्या मोजा खूप लावून आणि जा करा, तुमचा कार्यक्रम नाही आज. ऐका ऐका घट बसवला नवरात्रीचा सोहळा सजला, आधी सुपारी फळामध्ये मी गणराज पूजला. माझा बाबा आले तुमचं घेऊन आलो ना तरी एवढ्या सुद्धा गायला तुम्हाला जमणार नाही हे तुम्ही मान्य करता, त्याच्याबद्दल तुमचे आभार. ऐका आधी पूजेचा मान तयाला, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, गौराईच्या गणेश बाळा बजावेच 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 लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, आधी पूजेचा मान तयाला पूजावेच लागेल, गौराईचा बाळ गणेश बजावेच 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 लागेल. सोलाई क्रीडा मंडळ आंबोली फरमाईश 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं आमचे या ठिकाणी पवार साहेब आणि या ठिकाणी आमचे यादव दादा दीपक दादा यादव पवार साहेब या ठिकाणी बरीचशी मंडळी माझ्या आजोळातून आलेली आहेत, त्यांना सुद्धा मानाचा मुजरा 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. ऐका श्रीधर सुतार नवतरुण मित्र मंडळ मांडवे डिकेवाडी मुंबई ठाणे पुणे 500 रुपयांचं भारदार पारितोषिक. महेश मांडवकर सेक्रेटरी 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. स्वप्नील सुतार पिंपळकर 100 रुपये आले. सुनील चुकीची काय घ्यायची आहेत ती 2-3 बारे आहेत अजून त्यात घेणार. पहिले ऐका शाण्याला शब्दाचा म्हणालो, शाण्याला शब्दाचा म्हणालोय तुकाच नाही म्हणालो शाहीर, मी चुकूनही तुम्हाला अधिक कोण माझं बोलण्याचा प्रयत्न नाही, पण तुम्ही ज्या शकण्या म्हणता शकण्या आणि तुम्ही म्हणता त्या लाकण्या, मला म्हणता तुम्ही शकण्या, शास्त्र सोडून मी गाईत नाही, तुम्हाला भारी पडतो हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठेतरी मी मित्रांनो कधी जातीवाद केला नाही. माझे कवीवरील मग सांगितलं बोल आजचा हा जो गण कट केलाय स्वतः सचिन बुवाची लेखणी मी मोठेपणाने सांगत, पण एखादं गाणं मला सुचलं तर मी त्यांच्या माझ्या बाबांना पण सांगतो. अजूनही पप्पा सुद्धा मला सांगतात एखादं, अरे बाबा ही चाल घे र, काल पण परवा पण फोन केला होता, लांबोरे बोलाय उडतो ही चाल घे र असं म्हणतात ते मला. मग चर्चेतून असे विषय किंवा एखादे विषयाचे पालितात हा म्हणून मी काही येणार नाही. हा आम्ही आय एम 12वी सायन्स आहे, पागल नाही मी, फुला नाही. हा मला पण 4 शब्द लिहिता येणार निड वागलं, तुम्ही शकण्या मिरवायच्या नाही, पण तरी सुद्धा आपल्या घराण्यातील आपल्या घरातील आपल्या जी शाणी जाती त्यांना दाखवायचं बा हा बरोबर आहे काय हो बघा, त्यात ते सुधारणा करून. तर आपण अजून लहान आहे, मी तर मानतो बा मी तर अजून विद्यार्थी आहे शक्तीतूर याच्या शाळेतला, मी मानतो मी दाखवतो 4 लोकांना बा हे बरोबर आहे काय बघा असं. मग ते लोक करत असतात. अंकुशदा असतील माझे वडील असतील आज निश्चितपणे शिरावर आहे ते करत असतात प्रयत्न आणि मी सुद्धा करतोय थोडंफार. कशी आहे लेंडी आहे का आज ऐका काय म्हणतो तग्यातवरती घ्या आरामशीर घ्या सावकाश घ्या. ऐकू रेकॉर्ड ब्रेक घेऊ काय पहिला नको पहिला हा घ्या. ऐका रेकॉर्ड ब्रेक नंतर घेऊ. ऐका धक धक होत या काळीचे वेळ झाली आईची अहो सोडा की हात माझा दाजीबा नजर इकडं ताईची. शायराने स्वतः सांगितलं मी कधी बोललो नाही, मी जातीभेद करणार नाही, कोणालाही वैयक्तिक घिनवणार नाही. हा शास्त्राला धरून बोलला आणि ते तेवढं बोलायला पाहिजे. एक गाणं आहे यस सर एक 2 गाण्यात संपवतो. मला माहिती आहे व्हिडिओ आलाय तुमच्या मंडळाच्या वतीने 2 गाण्यात फक्त एक मुकडा बरोबर लगेच एक सावधान लगेच आणि विश्राम करायचा भुवन आपण. ऐका त्यांचं विसर्जनच आहे. गेले ऐका
कितींदा म्हटलं तरी न पटलं, कितींदा म्हटलं अहो तरी न पटलं, या बिनलाजाच्या चोराला बुवा लाजत आलं म्हणून नाही म्हणत, या बिनलाजाच्या चोराला कितींदा म्हटलं तरी न पटलं, या बिनलाजाच्या चोराला. ए पराडो याकडे करून नवीन गाणी, नवीन आहे नवीन, ही गायलेली गाणी नाही, या बुवाया पण नाही, त्याने आज लिवली वापरतो. या बिनलाजाच्या चोराला वाल्या कोळ्याची बायको म्हणते, पोरांना सांगते बा त्याला सांगून सांगून थकले, नंतर त्याला रामायण लिहिला ती गोष्ट झालं है ना. वाल्या कोळ्या वाल्मिक ऋषी झाल्यानंतर त्याची बायको सांगते पोरांना, कितींदा म्हटलं तरी न पटलं, अहो या बिनलाजाच्या चोराला सांगून ठेवलंय पोराला. बायको सांगते पोराला, सांगते बापासारखा चोऱ्या करायच्या नाही, चांगलं वागायचं, सांगून ठेवलं रे पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. सांगून ठेवलंय पोराला, पुन्हा आणायचं नाही धन घराला. म्हटलं तरी न म्हटलं, मोठेपणा करत नाही माझ्यासारखे. जर नवीन नवीन विषय तुम्हाला जर कोण शाळेत घेणार असेल तर एका शाळेचं नाव सांगायचं, शक्तीधरांना सोडून दे. मी बोलतोय पण मी काहीतरी करतोय ना, माझी पण बुद्धीची, मी पण रक्ताचं पाणी करतोय, काल्याची पांढरी करतोय, ही पिकले पण आता कलर लावलाय, मी काहीतरी करतोय ना, मी मेहनत करतोय. माझ्यातलं जसं मी तुम्हाला देतोय
जसे माझे विषय नवनवीन तुम्हाला देतोय, असा कोण तुमच्याकडे शाहीर असेल तर तुम्ही त्याचं नाव सांगायचं, सर्व शक्ती तुला सोडून देत उद्यापासून. हा, तुम्ही कुठं पण भेटा, कुठल्या फाट्या भेटा, आम्ही काय कमी कुठल्या तुम्हाला चाय पाहिजे बरोबर उद्या भरणार. ऐका, राकेश कदम, राकेश प्रकाश कदम दादाच्या माध्यमातून 200 आले आणि सुखी सुद्धा मंडळी आले. भगवा भडकला त्यांचा विषय आहे आणि म्हणून ते गाणं घेतो. आणि वा वा, आम्हाला माहिती आहे नवरी मरो नवरा मरो दक्षिणा तेवढीच. मी एक गाणं गायला तरी मला माहिती आहे सुपारी तेवढीच मिळते. आपल्याला नाच काढायला आपण आलेलो नाही. हो, माझे 9 कार्यक्रम आहेत, मला त्याची पाहिजे. आपला टेन्शन नाही, फक्त एक भगवा आलाय, 500 रुपये आले, त्यामध्ये भगवा देतो. करायचं का दारारी दारा दारारी रायगड किल्ल्यावर ते नाव बघतोय शिवसेना तालुका प्रमुख मानले ना, शिवसेना तालुका प्रमुख त्यांचे कट्टर समर्थक याचकडून बाळासाहेबांचं गाणं झालं पाहिजे. गीत सुधीर राणी, रुपेश कदम, साहिल मोरे, गणेश खराडे, सचिन मोरे, सौरभ चाळके, युवसेना तालुका प्रमुख आणि माझे बंधू दादू कदम यांना खास शायरी वाला समजा. बघा 500 आले, 500 प्रमाणे काहीतरी गाणं घ्यायला पाहिजे. ऐका ना, अहो तुमच्या गावात साखर केला अरे कसं टेन्शन घेता, 500चा 1000 काढलं तिकडं 2000. वा, 2 पण ऐका, हिंदुत्वाची बाहेर येणार ना आता. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. अरे हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. त्या रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. रायगड किल्ल्यावर तो भगवा झेंडा फडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवबा भडकला. हिंदुत्वाची शपथ घेऊन शिवराय भडकला. रायगड किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला. 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 आता ऐका, नवीन विषय, वेगळा विषय, फक्त एक मोकळा देतो, जास्त नाही. बारी संपवतो लगेच बारी. यांचं बोलायचं होतं मला अक्षतांचा विषय. बघा, बुवानी रामायण दिली, 12 बारीमध्ये 11 उत्तरं दिली, सगळी खोटी. मी त्यांना विषय काय सांगितलं आहे, ग्रंथाचं नाव सांगा. झाली हिंमत. फक्त शक्य म्हणून हे फक्त टोलाटोली करायच्या, फक्त बाजी मारून न्यायची, म्हणजे आताची वेळ मारून न्यायची. लोकांना सांगायचं सच म्हणजे लाभोरे पण उत्तर दिला नाही शाही. ऐका पुराणो, लाभोरेचं उत्तर दिलंय, अक्षता टाकायचा अधिकार आईला मुलीच्या डोक्यावर आहे, मुलग्याच्या डोक्यावर का नाही. याला उत्तर मी दिलं. दुर्वासुशीची चेष्टा करताना कृष्णाला ते शाप आणि तो वरदान कृष्णाला त्याने दिलेला आहे दुर्वासुशीने. याने विषय मान्य केला की बोल तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ आलो. रेकॉर्डिंग आहे. यांचं उत्तर नाव नाही भेटला. त्यांनी नाव सांगतात देवादिकाच्या स्वयंवर ह्या ग्रंथात भेटत, मला दुसऱ्या ग्रंथात भेटला. मी व्हायचा शोधीन, अजून 2-4 वाले आहेत, टेन्शन घेऊ नका बुवा, मीच फोडीन, काळजी करायची नाही. त्याने सांगितले जवळ आलो तुम्ही बुवा, जवळ. मी त्यांच्या उत्तराच्या जवळ आहे, त्यांनी मान्य केलंय स्वतःहून. शकण्या मिरवत नाही, हे लग्न मारतात, आपण नाही शकण्या करून. ऐका, हे धाबा असं जाऊ दे, बुवा सांगा आपण निवडवताय. ऐका, राज्य सरकारचा GR आहे, राज्य सरकारचा GR आहे. आता कल लावायला, गाव देवीच्या याला कल लावायला आता बंदी आहे मित्रांनो. पण अजूनही आपल्या गावातील, प्रत्येक गावातील, नगरातील जी जनता आहे, गाव देवीला कल लावायची कुठली गोष्ट होते का? पण आता बंदी आहे. नाही म्हणू नका, जो तुमचं ह्यानं घ्या कॅमेरा, ह्यानं कॅमेरा घ्या, नाही म्हणणार.
आता जीआर आला, शासनाला जीआर आला. विषय कसा घालतोय बघा, विषय नवीन पाषाणी दगड. आज पाषाणाला पाजच फोडणार आहे का? म्हणूया कोण ब्रेक केला त्यानं हा पान फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. बस नको ऐका, सांगतोय खरं. संपला एक मिनिट सांगतोय खरं. यस सर विनंती. मुकडा फक्त मुकडा. सांगतोय खरं. हा मुकडा नाही, मला माहितीये बुवा. दुसरी बारी बुवानी जोरदार करावी विनंती. ऐका मुकडा फक्त घालतो, फक्त मुकडाने बारी संपवतोय. मी नाही बोलू, मान करतो. मला माहितीये सुपारी तेवढीच आहे, वाढवून नाही देणार. मला माहिती. सांगतोय खरं. साधं नगर, साधं सोपं सरळ. आता हे मला म्हणतात शिवरामा गाऊ नको, मी जातीचा भानकर. यांच्या जातीत कधीच नाही गेलो. उलट जातीचा अभिमान पाहिजे प्रत्येकाला. मी कधी नाही गेलो. जे विषय मी गायले ते पटवून गायले. आता मी असा उलटा घेणार आहे ना. आता ऐका, सांगतोय खरं. साधं नगर, गाव असू द्या नगर असू द्या, साधं. सांगतोय खरं. साधं नगर, उगाच हसतोय उघडीला, डोक्यावर बांधून पगडीला. गावच्या देवळात कधी जाऊन बघा. गावच्या देवळात गेल्यावर एक पुजारी मानकरी आहे ना. आमच्या गावात जन्म असतात, काही गावात भटजी असतात, आणि त्या भटजीचा एक असिस्टंट असतो, सेक्रेटरी. ऐका मग त्याला काय म्हणता येईल. विषय कसा आहे, सांगतोय खरं. साधं नगर, उगाच हसतोय उघडीला, डोक्यावर बांधून पगडीला, बोचा पुसतोय अजून दगडीला. आता देत नाही है ना. हृदयी वसंत फुलताना संपला. शाहीर खरं बोला हो तुम्ही. हे जाता खोट रणात बोलाल तर लोकही घालतील लाता. लगेच शानपणा नाही, शकण्या नाही, लागण्या मारा तुम्ही. आणि म्हणून बघा मान करतोय. वा वेळ लय कमी दिला तुम्ही, लय वेळ कमी दिला. बुवाना झोप नसती लागली सकाळची. एवढा कार्यक्रम केला असता, वेळ नाही. एवढा लिखाण दिला ना, डबल त्यांचा तुम्हाला द्यायला भेटला. 8 तारखेला अर्धी काढी आणि उरली सुटलेली 10 तारखेला काढी. नाही तर 16 तारीख आहे चंद्रनगरला दाखवली. यांच्याबरोबर लय पेपर आहेत माझं, लय
एकही पेपर यांच्या बरोबरच आहे. मला टेन्शन नाही. नेमकंच बुवा आहे 2-3 जोडीला वेगळं. नाही तर हेच आहे. यांचाच अभ्यास करायचा आहे मला. आणि तुमचा अभ्यास करणार आणि तुमचं उत्तर ही देणार. तुम्ही सांगितलं जवळ आलोय आणि मी येणार. तुमचा प्रश्न मीच म्हणणार. टेन्शन नाही घ्यायचं. माझं उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि दुसरी फेरी संपवतो. झाली सेवा गोड मानून घ्यावी. शेकण्या नाही, लाकण्या नाही, अभ्यासावर बोलतो. मी पण शेतकऱ्याचा, मी काय भटकऱ्याचा नाही. हो, तुम्ही आलो डोंगरावर, आम्ही काही चंद्रावर नाही आलो बाई. आम्ही पण आईच्या पुत्रातनाच आलो. तुम्ही बैलाच्या आला असाल. हो, शेकण्या नाही म्हणून म्हणतो. जास्त बोलत नाही. शाळेला शब्दाचा येण्याला काठी. धन्यवाद. शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि तुमची रजा घेतो. झाली सेवा गोड मानून घ्यावी. हा, आणि जर मुलांना पुढच्या वर्षी बोला. आम्हाला नाही बोलवलं तर चालेल. मी बस करते कार्यक्रम. मला बस झालं. या कृषी बिशी आपला नोकरी धंदा सोडून बायका सोडून आपल्या नको कार्यक्रम माझा बस. इथं मला संधी दिली भैरी योगेश्वर मंदिरात. शेवटचा कार्यक्रम इथला साथ करूया. हा, सोडली ना. पुढच्या वर्षी परीक्षा देतो आणि पगार वाढेल. शक्यतो आपल्याला बस. ही शेवटची बारी आहे बघा. इथं टेकला कार्यक्रम बस. बोलावला मला तर येईल एखाद्या टायमाला सुट्टी काढून, नाही तर कारवा.